नमो बुद्धाय, क्रांतिकारी, जय भीम आपल्या सर्वांना। मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 जुलैला इथे एक आंदोलन झालं होतं अंडरग्राउंड पार्किंगसाठी आणि त्याच्यामुळे त्याच्यावर स्टे आणण्यात आला होता आणि त्याच्यानंतर कालांतराने ते जे गड्डे आहे ते बुजवण्याचं काम सुद्धा सुरू झालं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीकडून हा आपल्याला व्हिडिओ पण मिळाला होता की येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसपर्यंत ही पूर्णची पूर्ण जागा समतल होऊन जाईल आणि लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो की ही पूर्णची पूर्ण जागा समतल झालेली आहे। तर ज्या लोकांनी या भूमिगत पार्किंगच्यासाठी म्हणजे गड्डे बुजवण्यासाठी ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांचं सुद्धा धन्यवाद देतो आणि स्पेशली स्मारक समितीचे सुद्धा मी धन्यवाद देतो की त्यांनी 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिवसपर्यंत हे पूर्णचं पूर्ण काम कंप्लीट केलेलं आहे। आणि आता मित्रांनो, नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिवसची तयारीला सुरुवात झालेली आहे। तर चला बघूया माझ्यासोबत हा लेटेस्ट अपडेट। मित्रांनो, लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलं होतं दीक्षाभूमीची ही जी जागा आहे ही पूर्ण समतल झाली होती आणि एक साईड बाकी होता, बरोबर। आता आपण आलेलो आहे लेटेस्ट अपडेट घेऊन की बघू शकता की पूर्ण जागा जी आहे ही समतल झालेली आहे। स्टार्ट टू एंडपर्यंत ही पूर्णची पूर्ण जागा समतल झालेली आहे आणि आता इथे लाखो लोकांसाठी जी सुखसुविधा केल्या जाते ज्याच्यामध्ये पुस्तकांची सर्वात मोठी जी प्रदर्शनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर भरत असते ती भरवणार आहे। आणि याच्यासोबतच मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की इथे जी आतमध्ये जाण्यासाठी जी रांग लागते त्याच्यासाठी जे कडघरे वगैरे लावणं चालू होते याची सुद्धा तयारी सुरुवात झालेली आहे। मी तुम्हाला दाखवतो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आणि हो मित्रांनो, कसं आहे इथे QR कोड दिलेला आहे, त्या QR कोडला स्कॅन करा आणि जर QR कोड नाही मिळाला तर इन्फॉर्मेशन डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही मला माझ्या चॅनलला सहायता करू शकता म्हणजे मी तुमच्यासाठी लेटेस्ट अपडेट्स देऊ शकतो। चला मी तुम्हाला आणखी लेटेस्ट इन्फॉर्मेशन दाखवतो, चला। तर मित्रांनो, आपण बघू शकतो की इथे कडघरे लावणं वगैरे चालू झालेलं आहे आणि त्याच्यासोबतच आणखी जर आपण पुढे जाऊया तर मी तुम्हाला आणखी डिटेलमध्ये सांगू इच्छितो की हा आहे नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीचा मेन एंट्रन्स गेट। इथून आपण आतमध्ये प्रवेश करत असतो आणि आपण इथे बघू शकता की इथे तयारीला सुरुवात झालेली आहे। आतमध्ये जाण्यासाठी जी रांग लागते त्याच्यासाठी जे कडघरे बांधण्यात येते त्याची ही तयारीला इथे आता सध्या सुरुवात झालेली आहे। जसं की तुम्ही बघू शकता इथे लोक खुदाई वगैरे चालू झालेली आहे, बरोबर। आणि तुम्ही जर आणखी डिटेलमध्ये जर मी तुम्हाला क्लोजअपमध्ये जर दाखवू इच्छितो, बघू शकता तर दीक्षाभूमीवर लाइटिंगसुद्धा लागलेली आहे आणि इथे फ्रेमसुद्धा लागलेली आहे आणि म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिवसची तयारीला आता सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाहीच आहे। त्याच्यानंतर आपण इकडे जर आणखी पुढे आलो तर आपण इथे बघू शकतो की आपण ह्या रांगेने आपण आतमध्ये येतो आणि तिथे आता जे आहे हे बाजबल्ल्यांचं काम सुरू झालेलं आहे आणि तिथे आपण बघू शकतो। आणखी मी पुढे दाखवतो तुम्हाला, इथे रस्त्या वगैरे आपल्याला बघायला मिळत आहे आणि सध्या इथे पार्किंगचं वगैरे असं काही हे नाही आहे। आणि तुम्ही आता आणखी पुढे जर आपण आलो इथे तर तुम्ही बघू शकता की जे बुद्धविहार आहे आतमध्ये, त्या बुद्धविहाराच्या आतमधला जो परिसर आहे इथे पेंडॉल वगैरे लागत असतो याचं कामसुद्धा इथे सुरू झालेलं आहे, आपण बघू शकतो। आणि अशा प्रकारचं हे जे जोरदार काम आहे हे सुरुवात झालेली आहे मित्रांनो। आणि आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच, कारण ही लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की दीक्षाभूमी रिलेटेड कोणता पण अपडेट असेल तर तो फक्त आणि फक्त सर्वात पहिले आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। त्यापर्यंत आपल्या सर्वांना नमो बुद्धाय, क्रांतिकारी, जय भीम। आणि हो मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहे, कोणत्या गावातून बघत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तब तक के लिए बाय बाय।